तर तिकडे पुण्यामध्ये राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली आणि त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला। 20 ते 25 वर्ष सत्तेत असून देखील विकास करून घेता येत नसेल तर त्यांना निवडणूक कशाला लढवू देता, त्यांनी निवडणूक लढवावीच कशाला, अशा प्रकारचा सवाल त्यांनी नागरिकांना विचारला। पुण्यामध्ये आयोजित सभेत ते बोलत होते। यावेळेला त्यांनी नाशिकमध्ये केलेल्या विकास कामांचं एक खास प्रेझेंटेशन सुद्धा सादर केलं। शिवसेना म्हणते आम्ही पाठिंबा काढून घेऊ, वाट कसली बघताय? मी काल म्हटलं ना, ते छत्रपती आपल्या शिवाजी महाराजांचं समुद्रामध्ये पुतळा उभा करण्याचं, त्याशी नरेंद्र मोदी गेले होते, जलपूजन। एकाच बोटीवरती नरेंद्र मोदी आणि त्याच बोटीवरती उद्धव ठाकरे। नरेंद्र मोदींनी त्या उद्धव ठाकरेंकडे ढुंकून देखील पाहिलं नाही। विश्वास बसत नसेल, फुटेज काढून बघा, त्याच्या बातम्याही आल्या होत्या। खरं तर पाठिंबा तेव्हाच काढून घ्यायला पाहिजे होता ना, किंवा पंतप्रधान माझ्याकडे बघत पण नाही। अजून कोणत्या अपमानासाठी थांबलायत? याचं कारण ती गोष्ट सोडवत नाहीये। सत्ता, पैसा ही जी गोष्ट आहे ना, ती सोडवत नसल्यामुळे हे अजून एकत्र आहेत, की ज्या वेळेला हे मतदानासाठी म्हणून येतात त्यावेळेला आपण विचारत देखील नाही होत हे ना, की कोणती कामं केली तुम्ही। 15-15 वर्ष कशाला म्हणतात, 25-25 वर्ष कशाला म्हणतात? इतकी वर्ष हातामध्ये सत्ता दिल्यानंतर देखील तुमच्याकडनं कोणत्याही प्रकारची जर कामं होणार नसतील, तरीही जर समजा तुम्ही मतदान घेणं करणार असाल, कशासाठी निवडणुका लढवायच्या? यांच्या टेलिव्हिजनवरती मुलाखती सुरू आहेत, यांची भाषणं सुरू आहेत। कोणी सांगायला तयार नाही की आम्ही या शहरांसाठी काय केलं, आम्ही या शहरामध्ये काय करतो, काय करणार आहोत, काही नाहीत। 25 वर्ष झाल्यानंतर देखील सांगतायत की आम्ही हे करणार आहोत। अरे गधड्यांनो, मग 25 वर्ष काय केलं? गोट्या खेळलात?